नमस्कार. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे याचा 121वा हा वर्धापन दिन आपण सगळेजण साजरा करतोय. काल अतिशय दिमाखदार आयोजन केलेलं होतं साहित्य परिषदेने. वार्षिक ग्रंथ पुरस्कार आणि जीवन गौरव पुरस्कार. अतिशय मान्यवरांना जीवन गौरव पुरस्कार दिला गेला. प्रतिभा रानडे यांना आणि डॉक्टर श्रीकृष्ण काकडे यांना भीमराव कार्यकर्ता पुरस्कार हे जे महत्वाचे पुरस्कार आहे ते दिले गेले. या निमित्ताने सर्व साहित्य प्रेमींना, वाचकांना, साहित्य परिषदेच्या कार्यकर्त्यांना, आजीव सदस्यांना शुभेच्छा तर आहेतच. आणि या निमित्ताने एक नम्र आवाहन आहे की आपल्या पुणे शहरामध्ये आपलं 100वे साहित्य संमेलन संपन्न होणार आहे. त्यात तुमचा सगळ्यांचा सक्रिय सहभाग पाहिजे. नुसते श्रोते म्हणून नाही तर कार्यकर्ते म्हणून तुम्ही नक्की या. तुमच्या सूचनांचं इथे नक्की स्वागत होईल. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर स्वाती महाळंक, महाराष्ट्र साहित्य परिषद आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची मी प्रमुख कार्यवाह म्हणून काम करते आहे. काल आणि आज असे 2 दिवस आमचा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 121वा वर्धापन दिन समारंभ आम्ही साजरा केला. 121 वर्षांपूर्वी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि साहित्य सम्राट न.चिं. केळकर ह्या 3 दिग्गजांनी मिळून मराठी साहित्य परिषदेची स्थापना केली. ते साहित्य परिषदेचे आद्य प्रेरक आहेत. तेव्हापासून आजतागायत मराठी साहित्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी साहित्य परिषद ही अखंडितपणे कार्यरत आहे. साहित्य संस्थांची मातृसंस्था असं साहित्य परिषदेला म्हटलं जातं. आता 121व्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांना आम्ही जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे. आणि त्याचबरोबर ज्येष्ठ समाजसुधारक, लेखक, लोकसाहित्याचे अभ्यासक डॉक्टर श्रीकृष्ण काकडे यांना आम्ही भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्काराने गौरवलेला आहे. त्याचप्रमाणे परिषद दरवर्षी अनेक ग्रंथ पुरस्कार, ग्रंथकार पुरस्कार देते. हे असे जवळजवळ 55 पुरस्कारांचं वितरणही काल पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये पार पडलं. यावेळी ज्येष्ठ गायक पंडित सत्यशील देशपांडे, अभिनेते ऋषिकेश जोशी आणि त्याचबरोबर ज्येष्ठ लेखक आणि माजी निवृत्त सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अशा पद्धतीने महाराष्ट्र साहित्य परिषद वर्षभर अनेक कार्यक्रम करते. मराठी साहित्याच्या, वाङ्मयाच्या प्रसारासाठी अनेक वेगळ्या वेगळ्या कार्यशाळा घेणं, इतर कार्यक्रम करणं असं आमचं मोठं काम चालू असतं. आपणा सर्वांना, जे आपण आज हा चॅनल पाहता आहात, त्या सगळ्यांना माझं नम्र आवाहन आहे की आपण मराठी प्रेमी असाल, साहित्य प्रेमी असाल तर मराठीला पुन्हा एकदा संपूर्ण जगभरामध्ये मानाचं स्थान प्राप्त करून देण्यासाठी आम्ही सुरू केलेल्या गेली 121 वर्ष सुरू असलेल्या या चळवळीला हातभार लावा, आमच्याशी जोडले जा. महाराष्ट्र साहित्य परिषदेचं आजीव सभासदत्व स्वीकारा. आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. नमस्कार, मी डॉक्टर आशुतोष जावडेकर, कार्यवाह, महाराष्ट्र साहित्य परिषद. आज अत्यंत आनंद होतोय की 121वा वर्धापन दिन आहे आणि इथे आमच्या प्रांगणामध्ये, मसापरच्या इमारतीच्या प्रांगणात अनौपचारिक छान स्नेह मैफिल आता भरतीये. काल मोठा सोहळा झाला बालगंधर्व रंगमंदिरात, ज्यामध्ये वर्धापन दिनाचे पुरस्कार दिले गेले आणि ग्रंथ पुरस्कारही दिले गेले. आणि अतिशय सगळी जी एक लेखकांची मांदिळी असते सारस्वतांची, त्यांना हे खूप आवडलं. या कार्यक्रमाचं श्रेय आमचे अध्यक्ष, कार्यवाह आणि अंजली कुलकर्णी, ज्या माझ्याबरोबर काल निवेदनाला होत्या, आम्ही दोघांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. आणि खरं श्रेय आमचे सगळे जे पाहुणे होते, जे ज्यांना बक्षिसं मिळाली लेखक होते, त्यांचंच आहे. पण कालच्या कार्यक्रमाची जोरदार चर्चा पुढे अनेक काळ होत राहणार आहे अशी मला अटकळ आहे माझी, कारण त्या पद्धतीचा आता आपल्याला प्रतिसाद आहे. महत्वाचं सांगायला पाहिजे की काल तरुण देखील प्रेक्षक बऱ्यापैकी इथे होते, जे यापूर्वी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात कमी संख्येने दिसायचे. आपण वैभव जोशी जे कवी आहेत, त्यांचा काल मुद्दाम तिथे कार्यक्रम आयोजित केला होता आणि पुष्कळ तरुण मुलं मुली तो कार्यक्रम बघायला देखील आली होती. यापुढे देखील भविष्यात मसापतर्फे ही जी जेन झी आपण म्हणतो, त्यांना मराठी भाषेविषयी आणि साहित्याविषयी काहीतरी आकर्षण तयार व्हावं, त्यांनी काहीतरी त्यातनं एक उडी घ्यावी, या पद्धतीचे उपक्रम नक्की आम्ही घेणार आहोत. आणि त्यांनी अधिकाधिक या मराठीच्या प्रवाहात घ्यावं, त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मी वाल्मिक रामचंद्र झाडगे
महाराष्ट्र पेन्शनर असोसिएशन सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ता, महाराष्ट्र साहित्याचा रसिक या नात्यानं मी आज 121वा महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचा वर्धापन दिन समारंभ या आज आपण सर्वजण साहित्य रसिक, सर्व पुणे नागरिक, महाराष्ट्रातले सर्व साहित्य प्रेमी, माता भगिनी, लाडक्या बहिणी या सर्वांच्या उपस्थितीत आपण हा सोहळा अत्यंत आनंदाने उत्साहाने या पंढरपूर विठोबारायाच्या साक्षीने आणि पुण्यातील आराध्य दैवत श्री गणपती यांच्या कृपेने आपण सर्वांनी हा वर्धापन दिन साजरा करीत आहोत. मी प्रदीप निफाडकर, कोषाध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद. वर्धापन दिन हा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 121वा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनाचा उत्साह मी मगापासून बघतोय. सारखी मराठी भाषेवर आणि साहित्यावर प्रेम करणारी मंडळी सातत्याने येत आहे. 5 वाजता सुरू होणाऱ्या याला 4:30 वाजल्यापासूनच लोक यायला लागली आणि अतिशय आनंदाने आणि खेळीमेळीच्या वातावरणात हे सगळं चालू आहे. वर्धापन दिन हा कारण महाराष्ट्र साहित्य परिषदेचा असल्यामुळे हा केवळ त्यातल्या पदाधिकाऱ्यांचा नाहीये, त्या इमारतीचा नाहीये, तर मराठी भाषेवर जो जो प्रेम करेल, साहित्यावर जो प्रेम करेल त्या प्रत्येक माणसाचा आहे असं जाणवतं. आणि आम्ही असं सांगितलंच होतं की सर्वांनी यावे, सर्वांनी आपल्याला 100वे साहित्य संमेलन करायचं आहे, त्यामध्ये आपल्या सर्वांचा वाटा पाहिजे. त्यामुळे आज वर्धापन दिनाच्या शुभेच्छांबरोबर मी 100व्या साहित्य संमेलनाचे निमंत्रण आपल्या सगळ्यांना देतो की आपण सगळे महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये या आणि आपण सहभागी व्हा. हे आपल्या सगळ्यांचं मराठी भाषा आणि साहित्य प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचं संमेलन आहे, हे पुण्या एकट्याचं संमेलन नाही. धन्यवाद. नमस्कार, मी अंजली कुलकर्णी, महाराष्ट्र साहित्य परिषदेची कार्यवाह. 121व्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 121व्या वर्धापन दिनानिमित्त काल देखील खूप सुंदर असा सोहळा झाला. त्याच्यामध्ये जीवन गौरव पुरस्कार एक प्रकारच्या साहित्यव्रती प्रतिभा रानडे यांना आपण प्रदान केला आणि वार्षिक ग्रंथ आणि ग्रंथ पुरस्कार कालच अतिशय भव्य दिव्य असा बालगंधर्वच्या हॉलमध्ये कार्यक्रम झाला आणि आज इथे आपण 27 मे वर्धापन दिनाच्या निमित्ताने एक प्रकारचं स्नेहसंवाद करण्यासाठी म्हणून सगळेजण जमलेलो आहोत. आणि कालच्या कार्यक्रमामुळे अगदी साहित्य परिषदेच्या आम्हा सगळ्या पदाधिकाऱ्यांवरती शुभेच्छांचा वर्षाव होतोय, अभिनंदनाचा वर्षाव होतोय. लोकांना सगळ्या गोष्टी आम्ही जे काही करतो आहोत त्या आवडत आहेत, ह्याचा खूप समाधान आणि आनंद आहे.